हाय गाईज, गुड मॉर्निंग. पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे गटारी असल्यामुळे दिवूनी सकाळी सकाळी उठून घेतले लॉलीपॉप खायला. काऊ येऊन झोपलेला, तो बोलतो मला टी व्ही बघायची आहे, नाही तर शाळेत जाणार नाही मी. मग त्याला दिली टी व्ही लावून. तो बघा लागला. इकडून आला नाना बोलतो दिवला की मला लॉलीपॉप देतो. बोलतो आज गटारीचा लास्टचा दिवस आहे, मी लॉलीपॉप देणार नाही तुला. त्याला बोललो मला दे, मला पण नाही. बोलतो तुला नाही देणार. बोलतो मोबाईल बंद कर तरच देन. बोलतो मग ज्याला काऊ जाऊल. काऊला सांगता आज गटारी असल्यामुळे बोलतो शाळेला सुट्टी, तू शाळेला जाऊ नको म्हणून. नाश्त्यालाच मस्त नानानी भाकरी आणि मस्त मटण दिलेला खायला. मस्त मटणावर ताव मारून देऊ सांगतो आता मला गाडीवर फिरायला घेऊन चाल. मग घेतली गाडी आणि निघलो गावानं. एक राऊंड मारून येता मला. पुरं निघलो आणि पावसाने हजेरी लावली. पुढं गेलो आणि राम मंदिर लागलं. राम मंदिराच्या पुढं गेलो. रस्त्यात खड्डा की खड्ड्यान रस्ता होता, त्यात समजत नव्हता. कशी तरी गाडी करली पुरं आणि पुढं गेलो. देऊ सांगता अजून मला फिरायचा, नाही तर चावी फेकून देईन. शेवटीला त्यांनी चावी फेकूनच दिली. मग त्याला सांगलं आपलं लवबट बघायला चल. मग त्याला दाखवलं पोपट बघून एकदम मैना आणि तोत्यासारखं एक नंबर दिसतं पोपट आपलं. बघू शकता काहीच. मस्त संध्याकाळच्या बिर्याणीला चिकन मॅरिनेट करायला घेतलेलं नानांनी. ते ऐकून बुट्या आणि देऊ मस्त उड्या मारायला लागल्या. टनाटन झापचूक झुपूक एसके अटके झटके गोलीगत बुक्कीत टेंगुल. मग आई आली. आई सांगते माल्यावर चर, आपल्याला कांदा कारायचं. तरलो माल्यावर आणि बघतातच आपली जुनी परंपरा तशी चालू ठेवली. देऊ आणि बुट्या मस्त माजरीसोबत खेळत होते दोघं पण. आपल्या जागवाडचं काम निघालं होतं म्हणून तिला बनवायला न्यायचं होतं. दोरली गावापासून तर काका दाबापर्यंत रस्ता असं झालं का रस्त्यान खड्ड्यान रस्ता तेच समजत नव्हता. कसा तरी पोचलो CNG पंपावर. गाडी नंबरला लावली आणि मामा वेगळ्याच खुशीमध्ये होता आणि मामा लागला गाणे बोला. तुझे रे मला मामाने गाणी बोलून 311चा CNGचा पटका दिला मला. तिथून गेलो गॅरेजवर गेल्यावर त्यांनी सगळा गाडीचा सातार बाहेर करला, म्हणजे सामान बाहेर करलेला गाडीचा. घरी आलो आणि जाम भूक लागलेली. नंदानी मस्त बिर्याणी बनवून ठेवलेली. बिर्याणी खाल्ली आणि निघलो दुकानावर गेलो आणि दुकान चालू केला. आज आपल्याला 1.5 किलोची ऑर्डर पण होती. मावा रसमलाई आणि दिव्य केक शॉप. बघू शकता काही तुम्ही. आपल्याकडे सर्व प्रकारचे डेकोरेशनचे सामान अवेलेबल आहे आणि आपल्याला तुम्हाला जसं पाहिजे तसं केक पण आपल्याकडे बनवून भेटेल. मग घेतला केक बनवायला. त्याच्यावरती रसमलाई फ्लेवर टाकला आणि गोल भिंगवला त्याला मस्त. मग त्याच्यावरती ड्रायफ्रूट मावा टाकला मस्त. केक क्रम कोट झाल्यानंतर मग मस्त डेकोरेशन करायला घेतला केकाला. ज्या केकची ऑर्डर होती त्याच केकच्या डिझाईन काढायला घेतलेली मस्त. 5 मिनटं पहिलेच कस्टमर दुकानात येऊन राहिलेलं आणि त्यांना केक आवडला आणि मग ते घेऊन गेले. बघतात तर काऊ आणि नन्ना मस्त सापशिडी खेळत होती दोघंजण. मग देऊ सांगतो मला पण बाहेर फिरवा सायकलीवर. मस्त 4-5 बोरीकार घेऊन फिरत होता. मग गेलो गावदेवी मंदिर आणि देऊ सांगता आईला की यावर्षी 7 तर लागलं पाहिजे एकदम कडकमध्ये. बाहेर बघला तर 9:30 वाजलेलं तरी पण पोरं आली नव्हती, कारण गटारी होती त्याच्यामुळं सगळी घरीच होती. पोरांना आली तोपर्यंत देऊला सांगला तू चर खांद्यावरती सलामी द्यायला. मग देऊ एकदम कडकमध्ये सलामी द्यायला उभा राहिला. पुढच्या वर्षी तुलाच सलामी द्यायला उभा राहायचा. पुढच्या वर्षी 7 तर लावून एकदम मार्केट जाम करायचा. मग घेतलं 5 तर लावला. सगळी पोरं नवीन तरी पण 5 तर लावायची जिद्द केली पोराई म्हणून 5 तर एकदम कडकमध्ये उभे केले आम्ही. तर हाय गाईज, तर आपला पहिला ब्लॉग इथं आपण एंड करतोय. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.